महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा. कहाणी एका अंगणवाडी सेविकाताईची. दररोज 18 किलोमीटर बोट चालवून सर्वसामान्य महिलांना, गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके यांना THR वाटप करायचा. त्यांच्यासाठी मल्टीविटॅमिन्स जे प्रोटीन्स असतात त्याचा पुरवठा करायचा, आणि तेही कोरोना काळामध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे आणि कोरोना योद्ध्याची ही कहाणी आहे. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील नंदुरबार येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे आदिवासी मुलांना व गर्भवती स्त्रियांना, स्तनदा मातांना पोषक आहार पुरवण्यासाठी दररोज 18 किलोमीटर बोट चालवून त्यांच्या घरी जाऊन अतिशय दुर्गम भागातून, डोंगराळ भागातून, घनदाट जंगलात जाऊन त्यांना हा पुरवठा करायच्या. आणि तेही कधी तर कोरोना काळामध्ये. 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आणि गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी दररोज 18 किलोमीटर बोट चालवून तेथील दुर्गम भागात पोहोचते. रेलू वसावे म्हणतात की दररोज इतक्या लांब बोट चालवून जाणं कठीण आहे, परंतु मुले आणि गर्भवती स्त्रियांना पौष्टिक आहार मिळवणंही महत्त्वाचं आहे. सध्या सर्वत्र रेलू यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. दरम्यान 27 वर्षीय रेलू वसावे स्वतः 2 मुलांची आई आहे. ती दररोज 18 किलोमीटर बोट चालवून आदिवासी गावांमध्ये जाते. तेथील 6 वर्षाखालील मुलांना आणि गर्भवती स्त्रियांना पोषक आहाराचे वाटप करते. आदिवासी मुलांचे आणि गर्भवती स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहावे, हा यामागचा उद्देश असल्याचंही रेलू यांनी म्हटलं आहे. दुर्गम भागातील गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे रेलू यांनी आदिवासी मुले व गर्भवती महिलांकडे जाण्यासाठी नावेतून जाण्याचा निर्णय घेतला. रेलू यांनी सांगितलं की सहसा आदिवासी महिला, गर्भवती स्त्रिया आणि मुले आपल्या कुटुंबियांसमवेत आमच्या केंद्रात येत असत, परंतु कोरोनाच्या भीतीने ते आता केंद्रात येत नाहीत. त्यामुळे मी स्वतः मुले आणि गर्भवती स्त्रियांना त्यांच्या घरी जाऊन पोषक आहाराचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही आहे अशा कोरोना योद्ध्याची कहाणी, जे की अंगणवाडी सेविकाताई आहे. आणि तुम्ही बघू शकता की ज्या कोरोना काळात मंत्री, संत्री, अधिकारी, मोठमोठे अधिकारी आपल्या कॅबिनमध्ये, आपल्या घरांमध्ये बसून होते, त्यावेळेस आमच्या अंगणवाडी सेविका ह्या समोर येऊन समाजामध्ये कोरोना काळातही आपली सेवा देत होते. सलाम यांच्या जिद्दीला आणि यांच्या कार्याला.